तुकोबाराने सांगितलं, देवा मी तुमच्याकडे मागू शकत नाही. याचं पहिलं कारण मी तुम्हाला सांगतो. पहिलं कारण सांग, मी तुमच्याकडे काहीतरी मागावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर जगतामध्ये मागणं मागतो कोण? ज्याच्या जीवनामध्ये काही अपूर्णता राहिलेली आहे तो मागतो. नदीला वाटेल पाऊस पडावा म्हणून, तळ्याला वाटेल पाऊस पडावा, पाऊस नाही पडला तर आपण आटून जाऊ. नदीला वाटेल, हे तळ्याला वाटेल, हे सरोवराला वाटेल, हे ओहळाला वाटेल, हे विहिरीला वाटेल. पण मला सांगा, पाऊस पडल्याशिवाय आपलं काही खरं नाही असं समुद्राला कधी वाटलंय का? समुद्राला कधी वाटलं का? अरे समुद्र व्यापक आहे, समुद्र परिपूर्ण आहे, त्याला दुसऱ्या कुणाच्या मदतीची आणि दुसऱ्या कुणाच्या साह्याची, दुसऱ्याकडून काही अपेक्षा करण्याची गरज नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही तसे, आम्हाला गरज नाही. ज्ञानेश्वरी वाचा आपण, 12वा अध्याय काढा. भगवान बोलतात, संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय मयि अर्पितो मनो बुद्धी यो मद्भक्त समे प्रिय. भगवान बोलतात. त्याच्या खालची ज्ञानोबारांची पहिली ओवी वाचा. वार्षिये वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू कैसा निरुपचारू संतोषी जो. ज्ञानोबा निरुपचार संतुष्टता हा संतांचा स्वभाव असतो, हे संतांचं व्यावर्तकत्व असतं, हे संतांचं लक्षण असतं. लक्षात घ्या, विस्तार करणार नाही, अभंग मला सोडवायचा आहे, मी पुढे जातोय. तुकोबारांनी सांगितलं, देवा आमच्या जीवनामध्ये काही अपूर्णता राहिलीच नाही ना, आम्ही तृप्त आहोत. आता आमच्या जीवनामध्ये अपूर्णता नाही, काही मिळवावं असं राहिलं नाही, काही भोगावं असं राहिलं नाही, कुठं अतृप्तता नाही, कुठं अपूर्णता नाही, कुठं इच्छा नाहीत, बस तृप्त आहे. तुकोबाराय बोलतात, अंतःकरणामध्ये काम नाही, काम नाही, काम नाही झालो पाही रिकामा. देवा तुमच्याकडे काही मागू शकत नाही, कारण मला मागायचं नाही. माझ्या जीवनामध्ये काही अपूर्णता नाही, अतृप्तता नाही, काही नाही, मी तृप्त आहे, मला मागायचं नाही. भगवंताने सांगितलं, तुकोबाराय ठीक आहे, तुम्हाला मागायचं नाही, तुम्ही कारण सांगता, पण मी तुम्हाला विनंती करतो ना, तुम्हाला गरज नसेल कशाची, पण मी म्हणतो माझ्याकरता म्हणून, मी माझा आग्रह आहे म्हणून, मी द्यायला तयार आहे म्हणून काहीतरी मागा. तुकोबाराने सांगितलं, देवा मागू शकत नाही तुमच्याकडे. का नाही मागू शकत? तुकोबाराने सांगितलं, कारण देवा तुमच्या जवळ येऊन मागणं मागावं ही माझी परंपरा नाही. माझ्या वाडवडिलांनी देवाची वारी करावी हे शिकवलंय, देवाकडे मागावं हे आमच्या वाडवडिलांनी शिकवलं. हे मागू नका. का सांगितलं? देवा आमची परंपरा नाही मागण्याची, काही मागणे हे आम्हा अनुचित. वडिलांची रीत जाणत सो. वाडवडिलांची रीत आहे, परंपरा आहे, आम्ही तुमच्याकडे काही मागू शकत नाही, आम्हाला मागण्याचा अधिकार नाही. आपल्या परंपरेनं, आपल्या वाडवडिलांनी आपल्याला जे शिकवलेलं असतं तो आपण प्रामाणिकपणानं पाळण्याचा प्रयत्न करावा. परंपरा अशा सहजासहजी टिकत नसतात जगाच्या पाठीत. सहजासहजी परंपरा टिकत नाही. तुकोबारांची परंपरा टिकली, त्याला कारण आहे, वाडवडिलांनी आपल्यापर्यंत दिलेलं आपल्याला निदान वाढवता नाही आलं तरी चालेल, पण त्याचा नाश करण्याचं पाप तरी आपल्या पदरात पाडून घेऊ नये माणसं. त्याचं वाटोळं करण्याचं पाप तरी लावून घेऊ नये. वाढवता नाही आलं, आपल्यापर्यंत जेवढं आलं तसं जसंच्या तसं पुढच्या पिढीच्या हातात द्यावं, आपण मोकळं व्हावं, हे चालतं. वाडवडिलांची 50 एकर जमीन होती ना, मुलाच्या हातात देताना 2 गुंठे राहिली, असलं करू नये बाबा, असलं करू नये. आम्हाला 50ची 75 करता आली तर आमचं कर्तृत्व आहे, पण तेवढं कर्तृत्व सिद्ध करता येत नसेल तर निदान 50च्या 50 तरी पुढच्या पिढीच्या हातात देता आली ना, तरी परंपरा टिकत असतात, तरी परंपरा टिकतात. आपण विचार करा, अहो फड परंपरेमध्ये भजनाच्या परंपरा सहजासहजी टिकल्या नाहीत. प्राणाचं मोल देऊन या लोकांनी भजन सांभाळलं, प्राणाचं मोल देऊन सांभाळलं भजन, फुकट नाही महाराज. या परंपरा कशा टिकल्या असतील या मधल्या काळामध्ये? ज्ञानोबारांपासून चालत आलेल्या परंपरा कशा टिकल्या असतील विचार करा. तुकोबाराय म्हणतात, देवा आमच्या वाडवडिलांनी आम्हाला मागायला शिकवलं नाही, आम्ही तुमच्याकडे काही मागू शकत नाही. तुकोबाराय म्हणाले, देवा काही असलं तरी मी तुमच्याकडे काही मागणं मागू शकत नाही, मला क्षमा करा. भगवान म्हणाले, तुकोबाराय ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही, माझं काही म्हणणं नाही. तुम्ही म्हणताना मागायचं नाही म्हणून तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला मागायला शिकवलं नाही, तुम्ही मागू नका, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुकोबाराय म्हणाले, काय देवा? भगवान म्हणाले, तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला मागू नका म्हणून शिकवलंय, मला मान्य आहे,
पण तुमच्या वाडवडिलांनी देवानी दिलं तरी घेऊ नका असं शिकवलंय का? मागू नका हे बरोबर आहे, आपलं काही म्हणणं नाही त्या बाबतीत, मागू नका ना तुम्ही, पण देवानी दिलं तरी घेऊ नका असं काही शिकवलंय का? असं काही प्रमाण आहे का तुमच्याकडे? तुकोबराय म्हणाले असलं काही प्रमाण नाही. अहो मी देतोय ना तुम्हाला, मागा ना. तुकोबराय म्हणाले देवा तुम्ही वर देताय पण मागावं मलाच लागेल की नाही? मागावं मलाच लागेल ना. आणि आमच्या वाडवडिलांनी शिकवलंय वर दिला तरी मागू नका असं शिकवलं नाही, पण मागू नका एवढं शिकवलंय. मी मागू शकत, मी मागू नाही शकत. भगवान म्हणाले तुकोबराय अहो एवढा आनंदाचा दिवस आहे, वारीचा पर्व काळ आहे, मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्हाला गरज असो नसो मागा ना. तुकोबराय म्हणाले देवा मी तुमच्याकडे मागू शकत नाही. का बरं? तुकोबरायनी देवाला विचारलं देवा तुम्ही कधी गाथा वाचलाय का? कुणी विचारलं? तुकोबरायनी. कुणाला? देवाला. देवाला विचारलं तुम्ही कधी गाथा वाचलाय का? भगवान म्हणाले काय बोलता तुकोबारा? अहो गाथ्यामध्ये बोलता तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल. गाथ्यामध्ये बोलताना बोलता साळुंखी मंजुळ बोली तसे वाणी बोलविता धणी वेगळाची. गाथ्यामध्ये बोलताना बोलता अक्षरा अक्षरा वेगळा तुका हो निराळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. ही भाषा. आणि मलाच विचारता गाथा वाचला का नाही म्हणून. काय म्हणायचंय तुम्हाला? तुकोबाराय म्हणाले तसं नाही देवा, गाथ्यामध्ये मी एक प्रमाण दिलंय, गाथ्यामध्ये माझा एक अभंग आहे, तो तुमच्या डोळ्याखालून गेलाय का नाही? म्हणे सांगा कोणता अभंग? तुकोबाराय म्हणाले गाथ्यामध्ये मी असं म्हटलंय देवा, भिक्षा पात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. हे मी बोललोय. जो हात पसरी जिणे धिक त्याचे देवा. मागणाऱ्याचा मी निषेध करतो असं नाही, मागणारा देव असला तरी त्याचा धिक्कार मी करतो. बळीच्या दारामध्ये वामन अवतारामध्ये जाऊन जोळी पसरली ना देवा तुम्ही, आपण धिक्कार करतो, तुमचा निषेध करतो. हात पसरी जिणे धिक त्याचे, मी धिक्कार करतो. मागणं मागितलेलं आवडत नाही आपल्याला. आणि गाथ्यामध्ये मी बोलतो आणि मला आज जर तुम्ही मागायला लावत असाल तर मग माझ्या बोलण्याला काय अर्थ राहील सांगा? संतांचं लक्षण आहे मनसी एकम वचसी एकम कर्मण्य एकम महात्मनाम. मनसी अन्यत वचसी अन्यत कर्मणी अन्यत दुरात्मनाम. महात्मा कोण आणि दुरात्मा कोण यांच्या व्याख्या आहे. मनामध्ये जे असतं तेच वाचेतून प्रकट होतं आणि जे वाचेतून प्रकट होतं तेच कृतीतून प्रकट करतो त्याला म्हणा महात्मा. हे मनात असतं तेच बोलून दाखवतो, जे बोलतो तसं वागतो त्याला म्हणा महात्मा. मनात असतं एक, बोलताना बोलतो दुसरं आणि करताना करतो चौथं, त्याच्यासारखा दुरात्मा या जगताच्या पाठीवर नाही. देवा मी बोलतो तसा वागणार आहे, मी तुमच्याकडे मागू शकत नाही. भगवंतानी सांगितलं तरी तुम्ही मागू शकत नाही, तुमची कारणं सगळी मला पटलेली असली तरी बाकीचं सगळं सोडून द्या तुकोबाराय. मला समाधान मिळावं म्हणून तरी मागा. तुम्हाला नका का मिळेना, तुम्हाला नका का मिळेना, मला समाधान मिळावं. स्वसुख सुखित्वम आणि तत्सुख सुखित्वम अशा दोन भावना आहेत. तुम्ही तत्सुख सुखित्वम वर जगणारी महात्मे आहात, निदान मला बरं वाटावं म्हणून काहीतरी मागा. मागा म्हणल्यानंतर तुकोबाराय थोडे रागावले आणि देवाला सांगितलं देवा तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नाही का? कळत नाही का? मला तुमच्याकडे मागायचं नाही, तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नसेल तर त्याच्या मागचं तत्वज्ञान मी तुम्हाला सांगतो ऐका. भगवान म्हणाले काय तत्वज्ञान? तुकोबारायांनी सांगितलं देवा कोणीही जीव जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्माला येताना दोन शक्ती आपल्या बरोबर घेऊन येत असतात. तीन पण मला आता दोन पाहिजेत, दोन सांग. कोणी जीव जन्माला येताना दोन शक्ती बरोबर घेऊन येत असतो. एक असते कर्तृशक्ती आणि दुसरी असते इच्छाशक्ती. ऐका थोडंसं धावतं सांगतो. एक असते कर्तृशक्ती आणि दुसरी असते इच्छाशक्ती, तिसरी असते ज्ञानशक्ती, ती बाजूला ठेवू आपण. एक कर्तृशक्ती एक इच्छाशक्ती. कोणी जन्माला येताना या दोन शक्ती बरोबर घेऊन येतो. काही जणांची इच्छाशक्ती आणि कर्तृशक्ती दोन्ही संपून जाते त्याला विदेहमुक्त म्हणतात. ज्यांची इच्छाशक्ती संपते पण कर्तृशक्ती शिल्लक राहते त्याला जीवनमुक्त म्हणतात. ज्यांची कर्तृशक्ती संपते पण इच्छाशक्ती जिवंत राहते त्याला पुनर्जन्म मानतात.
आणि कर्तृशक्ती आणि इच्छाशक्ती दोन्ही जिवंत राहतात, त्याला जीव असं म्हणतात. तुकोबारायांनी देवाला सांगितलं, देवा या 4 गोष्टी मी तुम्हाला का सांगितल्या, मला माहिती आहेत म्हणून नाही, याचा माझ्या न मागण्याशी काही संबंध आहे म्हणून तुम्हाला सांगतो. काय संबंध आहे? तुकोबाराय म्हणाले, देवा काही जणांची इच्छाशक्ती संपून जाते आणि कर्तृशक्ती संपून जाते. इच्छाही संपल्या आणि का देहही पडून गेला. आता इच्छा संपल्यामुळे देहाला येणं नाही, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. ज्ञानोबाराय बोलतात याला म्हणतात विदेहमुक्त. काही जणांची इच्छाशक्ती संपते पण कर्तृशक्ती जिवंत राहते. मागायचं काय? काही मागण्यासारखं राहिलेलं नाही, काही नाही. फक्त जोपर्यंत देह आहे तोपर्यंत वारी करणं आमचं कर्तव्य आहे म्हणून आम्ही करत आलेलो. कर्तृशक्ती जिवंत आहे. इच्छा कोणतीच राहिली, संपल्या इच्छा. आमच्या इच्छाशक्ती मागेच संपून गेल्या देवा. आमच्या जवळ मागण्यासारखं काही राहिलं नाही, पण देह अजून आहे, त्यामुळं आमचा परमार्थ चालू आहे. नाहीतर आम्हाला मागण्यासारखं या जगतामध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही. काय म्हणून आम्ही तुमच्याकडे मागा? आमची कर्तृशक्ती जिवंत आहे पण इच्छाशक्ती पूर्णतः संपून गेलेली आहे. आशा पाश निवारोने आमच्या आशा मागेच संपून गेल्या देवा. फक्त आता देह आहे म्हणून आमचं येणं जाणं चालू आहे, आम्हाला मागण्यासारखं काही राहिलं नाही. काही जणांची इच्छाशक्ती जिवंत राहते पण कर्तृशक्ती वारंवार संपत जाते, त्याला पुनर्जन्म मानतात. या वर्गामध्ये कोण बसतं? विचार करू नका. आपली कर्तृशक्ती दरवेळेला 50, 60, 70, 80 वर्षामध्ये संपतच चालली आहे, पण इच्छा संपत नाहीत ना. इच्छा संपत नाही, पुन्हा चालू आहे. किती जन्म झाला फेरा गणित नाही. किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित. अरे जन्म जन्मोनी मरिती. ज्ञानोबाराय म्हणतात अंतःकरणामध्ये आशा आहे. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते, हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. प्रमाण देऊन वेळ घेणार नाही आपला. मला सांगायचंय काय, आपल्या इच्छाशक्ती जिवंत आहेत पण कर्तृशक्ती मात्र आपल्याला वारंवार संपत जातात आणि राहिलेल्या इच्छेच्या जोरावर आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. म्हणून नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. बस वासना आमच्या जिवंत राहतात म्हणून आम्हाला वारंवार जन्माला यावं लागतं. आमच्या इच्छा संपत नाही. किती संपतील एक सांगू का? आमच्या इच्छा संपत नाहीत याच्यात नवल नाही. संपत नाहीत असा माझा दावा नाही. आपल्या इच्छाही संपतात पण अडचण कुठे आहे सांगू का? आपली एक इच्छा संपताना पुढच्या 10 इच्छाला जन्म देते आणि मग संपते. फुकट संपत नाही. आता याची उदाहरणं द्यायची झाली तर किती देऊ तुम्हाला? किती देऊ? मनुष्या याड्यता प्राप्यम राज्यम इच्छन्ति अनंतरम राज्यात देवत्वम इच्छन्ति देवत्वात इंद्रतामपि. महाभारतामध्ये आलं. विस्तार करत नाही. पण आपली एक इच्छा संपताना पुढच्या 10 इच्छांना जन्म देते आणि मग संपते. शाळेत जाण्याची इच्छा कॉलेजमध्ये जाण्याच्या इच्छेला जन्म देते आणि मग संपते. कॉलेजमध्ये जाण्याची इच्छा नोकरीच्या इच्छेला जन्म देते आणि मग संपते. नोकरीची इच्छा लग्नाच्या इच्छेला जन्म देते आणि मग संपते. लग्नाची इच्छा, आता हेही कीर्तनातच सांगू काय सगळं? असं तुम्ही काय चवीनं ऐकत बसलाय हे सगळं? हा मुद्दा नाही आपला. आपला मुद्दा काय चाललाय लक्षात घ्या की माणसाची इच्छा. त्या रामायणामध्ये महाराज, रामायणामध्ये तो रामचंद्र प्रभूंना त्या 2 राक्षसांना मारणं अतोनात कठीण गेलं. आही रावण आणि महिरा फुकट मेले नाहीत. मारुतीरायाची मदत घ्यावी लागली, भुंग्याची मदत घ्यावी लागली, तेव्हा आई रावण महिरावण मेले. आहे ना भावार्थ रामायणामध्ये आपण सगळे वाचतो. मला विस्तार करायचा नाही. का मेले नाहीत आही रावण महिरावण? कारण आही रावण महिरावणाला एक बाण लागला रामाचा की त्यांच्या रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडला की त्याच्यातून हजारो अहिरावण महिरावण तयार व्हायचे. है ना, एक थेंब. पण मारुतीरायांच्या मदतीनं अहिरावण महिरावण रामायणात मेले पण आपल्या इच्छेच्या रूपानं आपल्या मनात अजून जिवंत आहेत. फुकट मरत नाहीत अहिरावण महिरावण. आपल्या इच्छा सहजासहजी संपत नाहीत, चालूच आहेत. मेल्यानंतर तरी थांबाव्यात. नाही, मी तुम्हाला सांगू, जिवंताला इच्छा असतात याच्यात नवल नाही. मेलेल्याला इच्छा आहे. मेलेल्याच्या इच्छा संपत. तुम्ही म्हणाल मेलेल्याला कशी काय इच्छा? नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा बरं काय कारण असं? ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी ती इच्छा जिवंताची का मेलेल्याची?
मेलेल्याची. मग मेलेल्याच्या जर संपत नसतील, आपल्या कधी संपायच्या महाराज, कधी संपायच्या? आपल्याला वारंवार जन्ममरण, वारंवार जन्ममरण, वारंवार हे आम्हाला हेच आहे. उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबराय बोलून दाखव. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. भगवान बोलून दाखवतात गीतेमध्ये. का बोलतो आपल्याला? आणि काही जणांच्या इच्छाशक्ती जिवंत असतात, कर्तृशक्ती जिवंत असतात, त्याला जीव असं म्हणतात. लांबवायचं कारण नाही. तुकोबाराय देवाला सांगतात, देवा या वर्गापैकी आम्ही अशा वर्गामध्ये आहोत की आमची कर्तृशक्ती जिवंत आहे, म्हणून आम्हाला वारीला येणं आहे. पण आमच्या इच्छाशक्ती मागेच संपून गेलेली आहे. आम्हाला मागण्यासारखं काही राहिलेलं नाही. आम्ही तुमच्याकडे काही मागू शकत नाही. तुकोबारायांनी सांगितलं. भगवान म्हणाले मागणार नाही, अजिबात मागणार नाही. ते कारण सांगितले ना देवा, 4 कारण तुमच्या समोर सांगितले. आम्हाला तुमच्याकडे काही मागायचं नक्की मागणार नाही, नक्की नाही. असंच जाणार जाणार. मी म्हणतो म्हणून तरी नाही, तुम्ही म्हणता म्हणूनही मागणार नाही. नक्की नक्की.